ग्रामपंचायत 2025च्या निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्षच्या विद्यमाने मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम आदमी पार्टीचे संजू भाऊ सुद्दान व इतर 16 प्रभागात क्रांतिकारीच्या बॅट या चिन्हावर उमेदवार उभे आहेत। नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकीत काही मुद्दे उपस्थित होत आहेत। त्यामध्ये प्रथमतः तुमचं आपलं विजन काय तर मी सांगू या निमित्ताने मी नेवासकरांना सांगू इच्छितो। नेवाशात प्रथमतः ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल आणि स्वच्छता, नियमित व स्वच्छ पाणी कसं मिळेल, त्याचबरोबर दररोज कचऱ्याची व्यवस्था स्वच्छता कशी होईल, त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी नेवासकरांच्या आज खूप मोठ्या भेडसावणाऱ्या आहेत, प्राधान्य दिलं जाईल। त्याचबरोबर नेवाशामध्ये जे म्हणजे क्लीन त्या माध्यमातून एकदम स्वच्छ नेवास आणि त्याचबरोबर पर्यावरण संतुलन करून नेवाशात झाडं मोठ्या प्रमाणात लावून पर्यावरण संवर्धन करून नेवाशाची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर नेवाशाच्या तरुणांना हाताला काम मिळण्यासाठी नेवाशा लगत एक मिनी MIDC कशी स्थापन होईल यासाठी सुद्धा आम्ही नेवासकर जे आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारीचे उमेदवार आहे ते संयुक्त प्रयत्न करून ते आणणारच की जेणेकरून नेवाशाची जी बाजारपेठ आज कमी झालेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे, त्याला कसं चालना मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। काही सोशल मीडियावर पोस्ट फिरतात की आम्ही विरोधात आहेत, निधीची आडवे येतात, हे करतात, तर मी या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो 1 वर्षापासून तुम्ही आहात प्रशासक आहे, प्रशासकावर अंकुश कोणाचा असतो आणि तुम्ही किती निधी आणला हे पहिलं बोला आणि मग इतर गोष्टी तुम्ही बोला। मी नेवाशाचा मी काय कुणी कुठल्या गावावरून पळून आलेलो नाही, मी मूळतः नेवाशाचा आहे, नेवासकरांशी माझी नाव जोडलेली आहे आणि भविष्यातही मी नेवाशातच राहणार आहे। तरी जे कोणी माझ्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत असतील तर मी या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो की स्थानिक उमेदवार आहे, स्थानिक नेवासकर हुशार आहेत, ते स्थानिकांनाच प्राधान्य देतील आणि त्याचबरोबर नेवासा नगरपंचायत जी पाणीपट्टी आहे आणि घरपट्टी आहे, मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या आमच्या सर्व सहकारी सदस्यांच्या उमेदवारांच्या सहकार्याने की जी पाणीपट्टी आहे ती पाणीपट्टी जे आपण जितके दिवस पाणी सोडलं जातं तितक्याच दिवसाची पाणीपट्टी यावी आणि घरपट्टी सुद्धा निम्मी कशी होईल यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर नेवासा व परिसरात जे अतिक्रमण धारक त्यामध्ये मारुतीनगर असेल, खैवाडी असेल, संभाजीनगरचा काही भाग असेल, मध्यमेश्वर नगरचा काही भाग असेल की जिथं माळी वस्तीचा काही भाग आहे की मी स्वतः 2007 मध्ये नेवासा गावचा सरपंच मला नेवासकरांनी केलं होतं आणि त्या माध्यमातून मी 2009 ला जे अतिक्रमण धारक आहेत त्यांचे भोगवट्याचे उतारे दिले होते की त्यांना स्वतःच्या मालकीचे उतारे मिळून त्यांना मालकीचे घरे बांधता यावेत त्यासाठी उतारे दिले होते। परंतु क्रीडा संकुलावरून कायदेशीर प्रकरण उपस्थित झाल्यामुळे या भोगवट्याच्या उतार्याला स्थगिती मिळाली, हे सुद्धा कसे ताबडतोब चालू होतील यासाठी सुद्धा आम्ही सर्व उमेदवार प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। कारण की हे म्हणजे आमचं प्राधान्य राहील घरकुलाच्या माध्यमातून प्रत्येकाला घर कसं मिळेल या गोष्टीला सुद्धा आमचं प्राधान्य राहील। त्याचबरोबर नेवाशाची बाजारपेठ फुलवण्यासाठी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा
सीझनला सुरुवातीलाच नेवासा मार्केट यार्ड मध्ये खुला कांदा मार्केट सुरू करत आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या मार्केट एकदा चालू झाल्यानंतर निश्चितच नेवासकर आणि परिसराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण आपण घोडेगावचं पाहतो, घोडेगाव आणि ते परिसर या मार्केटमुळे खूप मोठं सुधारणा झाली आहे. तशीच आपल्या नेवाशीची तरी सुधारणा होईल. मी या निमित्ताने सर्व नेवासकरांना सांगू इच्छितो की बोल एवढ्या लोकांच्या थापाला बळी न पडता जे प्रामाणिक आजपर्यंत जे प्रामाणिक प्रयत्न करत आलेले गावासाठी अडचणीच्या काळात काही गोष्टी अंगावर घेऊन जीव धोक्यात घालून अंगावर घेऊन उभं राहणारे माणसे याचा आपण सर्वांनी विचार करावा आणि आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष जे राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल उभा आहे आणि आम आदमी पार्टीचे संजय भाऊ सुद्धा उभा आहे. आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.